यो बघ दादा पण इलो। बस दादा काय झालं पोलीस स्टेशनात? बाबा आपली तक्रार दाखल केली काय? काय बोलले ते? बाबा हे सगळे पुरावे आपण पोलिसांना देऊत ना सर? अरे आपण पोलीस कंप्लेंट करणार नाही आहोत। पण का बाबा? कारण जर आपण पोलीस कंप्लेंट केली असती तर ती आपली खूप मोठी चूक झाली असती। म्हणजे माका काय कळलं नाही। भाई काय झालंय, त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली नाही आणि आपण जर पोलीस कंप्लेंट केली तर कदाचित ते उलट आपल्यावर पोलीस कंप्लेंट करतील आणि मग तू जास्त अडकशील असं सौदामिनी मॅडम म्हणाल्या आणि मला ते पटलं। त्यांनी काय सांगितलं की ही सगळी केस इंटरनल कमिटी बघेल। त्यामुळे आपल्याला फार अडचण पण येणार नाही। फक्त तुला इंटरनल कमिटी समोरच आता निर्दोष सिद्ध करावा लागेल। आणि पोलीस कंप्लेंट केल्यानंतर सगळं त्यांच्या प्रोसिजरनुसार होणार आणि त्यात जर का वेळ गेला तर तुझी परीक्षेची वेळ निघून जाईल। वा सौदामिनी, चांगली खेळी खेळलीस तू। इंटरनल कमिटी तुझ्या हातात आहे। आता काही बयो परीक्षा देऊ शकणार नाही। बयो आता तुझं डॉक्टर व्हायचं स्वप्न तू विसर। पण बाबा आता मग आपण काय करायचं? आपण आधी त्या ब्लॉगर कडून जे काही सामान आले ना ते चेक करू, मग त्यात काय कॉन्स्पिरसी आहे ते कळेल आणि मग त्यानंतर आपल्याला सत्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा विचार करावा लागेल। यो काय आहे? तुम्ही घातलेल्या शर्टामुळे ओळखलं तुम्हाला माहिती काय ना? कोणी ओळखू नये म्हणून घातला होता हा मास्क। हे असं अहो ज्यांचं लक्ष नसेल ना त्यांचंही लक्ष वेधून घ्याल हे असे मास्क घालून फिरून। काय मूर्खपणा करताय होय? या तुमच्या मूर्खपणामुळे आपण सगळे अडकू, कळतंय तुम्हाला? खरंच अहो सर असं काय करताय तुम्ही? असं काही होणार नाही, जरा विश्वास ठेवा माझ्यावर। आधीच यांना सांगत होतो हे अशा पद्धतीचे मास्क लावले ना तर भलतीकडेच कुठेतरी जाऊ, त्यातून काहीच दिसत नाहीये। ए आता घेऊन आलोय ना तुला व्यवस्थित, शांत बसायचं। मग घेऊन आलात ना, पण आता वाचवा मला। अहो ती लोक हात धुवून माझ्या पाठीमागे लागली आहेत। माझ्या स्टुडिओतलं सगळं सामान घेऊन गेली आहेत ती लोक। एक मिनिट, तुला कसं कळलं त्यांनी तुझं सामान घेऊन गेलंय? माझ्या असिस्टंटने फोन करून सांगितलं आणि माझ्या असिस्टंटला त्यांनी आम्ही पोलिसांना बोलवू अशी धमकी देखील दिली आहे। तू डोक्यावर पडलायस का रे? तुला सांगितलं होतं ना की फोन बंद ठेवायचा? तो बंदच आहे मॅडम, थोड्या वेळासाठीच ऑन केला होता। मला एक कळत नाहीये, हे सगळं त्या लोकांपर्यंत कसं काय पोहोचलं? अहो सर, मी सोशल इन्फ्लुएन्सर आहे। मी कुठे जातो काय करतो त्यावर सगळ्या लोकांची नजर असते। मला शोधणं सोपं आहे। आता रिस्क नको घ्यायला, तू शहराच्या बाहेर निघून जायचं, कळलं? नाही नाही नाही, वेट सौदामिनी, तू इकडनं कुठेही जाऊ नकोस। तू आहेस तिथेच थांब। हे बघ सौदामिनी, तो जर कुठेतरी दुसरीकडे गेला आणि पुढे जर काही प्रॉब्लेम झाला ना तर आपल्याला निस्तारता नाही येणार। आता कसा प्रॉब्लेम झाला तेव्हा आपण होतो त्याला सोडवू शकलो। सो तू तिकडेच थांब। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या त्या सेफ हाऊस मधून कुठेही बाहेर पडायचं नाही, ओके? कुठेही नाही। हो पोटे, हा मॅडम,
याला सुखरूप सोडून या आणि कुणालाही कळता कामा नये. हो, हो. बोल ना. मॅडम, आता मी काय करावं तेच मला कळत नाहीये. अहो, ती लोक माझा लॅपटॉप पण उचलून घेऊन गेली आहेत. आता मी कसं जगायचं मॅडम? माझ्यावर माझी सगळी फॅमिली अवलंबून आहे हो. आता तुम्हीच सांगा मी काय करू. मला थोडे पैसे दिले असते तर बरं झालं असतं. मॅडम, त्याला खरंच पैशाची खूप गरज आहे हो. ते जरा बघा ना काय झालं तर. घ्या. थँक्यू सो मच. पण काहीही झालं तरी आमच्याशिवाय कुणाशीही संपर्क करायचा नाही. हो. नाही करणार मॅडम तो. अजिबात काही करणार नाही तसं तो. मी समजावतो सगळं त्याला. तुम्ही नका काळजी करू, मी आहे. काय चल आता. हो, चला 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 काय चला चला. अरे मास्क लावतो. हा, ते पाकिट घे व्यवस्थित. हा, सांभाळून जा. आजचा दिवस पण निघून गेला. त्या व्लॉगरच्या फुटेज मध्ये काहीच नाही सापडलं. खय शोधू आता ते का? परीक्षेक पण 4च दिवस बाकी आहेत. आई, आज पण काहीच हाती नाही लागला. तू आता असतीस तर वाईट परिस्थितीत कसा चांगला बघूचा या सांगितलं असतास. तू का नाही आज सोबत आई? तू आज हवी होती आई. काय झालं बाळा? भारतींची आठवण येते. आईची जागा दुसरं कोणीच नाही घेऊ शकत बाळा. आणि तुझी आई तर तुझी पहिली गुरु आणि खरी मैत्रीण होती. आज भारती असताना तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की तू त्यांची शिकवण खऱ्या अर्थानं जगतीयस. कितीही संकट आली तरी हार नाही मानत तू. ह्या काय? हे बघ, मी टाइम टेबल बनवलंय. पुढच्या 4 दिवसात कसा अभ्यास करायचा ह्याचं वेळापत्रक. सगळे टॉपिक्स कव्हर केलेत मी. हे बघ, हे आपण आहे ना, हे लावूया. चला. बाबा काय करतोस रे? हा, हे बघ, पुढच्या 4 दिवसात कसा अभ्यास करायचा याचं टाइम टेबल बनवलंय मी. तुम्ही दोघी ते फॉलो करा. त्यानुसार अभ्यास करा. मी गॅरंटी देतो तुम्हाला उत्तम मार्क्स पडतील. ओके. आणि बयो बाळा, तू आता विचार नको करूस. फक्त अभ्यास कर. तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या बाबावर तुझा विश्वास आहे ना?
बाबा सगळं ठीक करणार. आणि ही परीक्षा तू देणार म्हणजे देणारच. आणि हे वचन मी तुझ्या आईला देतो. चला. त्या टाइम टेबलनुसार कसा अभ्यास करतेस ना, आता बघतेच मी. डॉक्टर काय झाला? म्हणजे आमका हय कित्याक बोलवलास? माका वाटलं काय मॅटर बिटर झालो की काय, म्हणून हेंका पण घेऊन इलय. काय मागच्या वेळी तयारी केली नव्हती ना, पण यावेळी फुल तयारी निशी लाव. हा अरे पण हे काय सगळं? आपल्याला काय मारामारी करायला जायचंय का? याची काहीच गरज नव्हती. मारामारी करूची नाही हा शा. माका वाटलं मस्त फाईट सिक्वेन्स करूचा की काय. दरवेळी मार खाण्यापेक्षा यावेळी 4 तरी मारले असते. ए पप्या, तू ना मार खाऊ पण नको आणि मार देऊ पण नको. हा आणि पप्या ऐक ना, लक्षात घे, आता ना आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आता बुद्धीचा वापर करण्याची जास्त गरज आहे, बळाचा नाही. काही करून आपल्याला बयोला निर्दोष सिद्ध करायचंय, त्या ब्लॉगरला शोधून काढायचंय. हा पण तो आतापर्यंत खय पळून गेलो असतात काय माहित. मुंबई सोडून तर गेलो नसतात ना. शक्यता आहे. सर तो जर का मुंबईच्या बाहेर गेला असेल ना, तर आपल्याला अवघड जाईल त्याला शोध. पण मला असं वाटतं तो ज्या ठिकाणाहून गायब झालाय त्याच्या आजूबाजूच्या एरियात जर आपण बघितलं तर. म्हणजे जवळ असून आपण शोधलं नाही असं नको व्हायला. हा बरोबर डॉक्टर, तुम्ही काय टेन्शन घेऊ नको. आता हे येत ना, आता बघाच तुम्ही. हे चला रे. पण पप्या दादा, आपल्याला काम नाही मिळाले तर आपलं कसं होणार? काम? कसलं काम? हे सध्या ह्या काम महत्वाचा समजला. ए ऐक ना पप्या, हे बघ मला माहिती आहे तुम्ही कामावर नाही गेला तर तुमचं नुकसान होईल. मी नुकसान नाही होऊ देणार तुमचं. हे घ्या पैसे. हो नाही नाही नाही. अहो डॉक्टर काय तुम्ही काय असं काय बोलतास? अहो भय माझी बहीण असा. हा मी माझ्या बहिणीसाठी पैसे घेऊ. अरे ते ठीक आहे रे, पण बाकीच्यांचं नुकसान होईल ना. ह्यांचं नुकसान ना त्यांनी काम नाही केल्यानंतर हा समजला. बघ चिंट्या, ह्या टार्गेट कंप्लीट नाही झाला ना तर पप्पू गुरुजी ऑनलाईन क्लास बंद करून टाकतील. आणि बयो पप्पू गुरुजींची मानलेली बहीण असा समजला. आणि तिच्यासाठी आपण काम नाही केलं ना तर सगळ्यांचे ऑनलाईन क्लास बंद होतील समजला. तुझ्यामुळे सगळ्यांचं नुकसान. कसले रे क्लासेस? हा आता काय झाला, पप्पू गुरुजी आमचे ऑनलाईन क्लास घेतात, गुपचूप क्लास घेतात. ते काय प्रौढ साक्षरता मोहीम. बरोबर ते ठीक आहे, पण तुम्ही दुसरीकडे काम केलं असतं त्याचे पैसे घेतले असते की नाही? पैसे तर तू धर. अहो डॉक्टर राहू दे, ऐका माझा ऐका ना. नको पैसे देऊ नको. अहो माझा ऐका. गुड. आणि ऐक पप्या, जिथून तो ब्लॉगर गायब झाला होता ना तिथून आपण शोधायला सुरुवात करू. हा आणि काही समजलं तर मला कळव, ठीक आहे? हा हा चालत चालत. डॉक्टर चला येतो. ए चला रे. बरं विशाल, आपल्याला एकाच गोष्टीवर विसंबून राहून चालणार नाही. आपण एक काम करू, त्या आजीचा मुलगा आहे ना त्याला जाऊन भेटू. त्याच्याकडून काही माहिती काढता येते का ते बघू. बरोबर बोलताय सर तुम्ही. सरस्वतीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी जे काही करायला लागेल त्या सगळ्यासाठी मी तयार आहे.
कितीही संकट येऊ दे अजिबात घाबरायचं नाही, जिद्दीनं अभ्यास करायचा आणि तू जे बनायचं ठरवलंयस ना तेच बनायचं. माझी बहीण एक दिवशी नक्की डॉक्टर होणार. तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. बाबा सगळं ठीक करणार. हा आणि थांबा थांबा थांबा. अरे हीच ती बिल्डिंग का डॉक्टरांनी सांगितलेली. तो व्हिडिओ ओलो हायनाच गायब झालेलो. उत्तम सुपे, अब तुम कहीं पे भी जाके छुपे. अरे मैं तुमको अरे डायलॉग काय मारतो. ज्याला शोधायला आलो त्याचा फोटो तर दाखव. ये थांबतो थांब दाखवते. हो बघा, हो तो व्हिडिओ आलो. समजला. एक काम करा, अर्धे लोग इधर जाओ, अर्धे लोग उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे पप्पे भाऊ, मी काय बोलतो, आपण 4 जण आहोत ना. हा 4 लोक 4 दिशेला वेगवेगळे गेले तर. हे नाही नाही नाही, नको नको नको. झुंड में शिकार को चदोबना नहीं, झुंड में शिकार को नजबुदना. काय रे ता. अरे दबोचना. हाँ, झुंड में शिकार को दबोचना आसान होता है. फॉलो मी. एक मिनिट. ह्या माणसाकडे मी काहीतरी बघितल्यासारखं वाटतं. काय बघलंय. अरे हा, अरे हे पोटे. अरे पण हे हय काय. चिंट्या पिंट्या संत्या, एक काम करा, मिशन चेंज झालेला. आता आपल्या त्या माणसाचा पाठलाग करूचा. चिंट्या संत्या, तुम दोनों इधर से जाके सामने से घेरो. हम दोनों है ना पाठलाग करूया. चला. हे लोक असे मागे मागे काय येत आहेत. कोण असतील हे. अरे खाई गेले हे. आता खाई शोधायचा. हेच बघितलं सापडले नाही. अरे तू एक काम करा, मागे जावा मागे जावा. तू माझ्यासोबत. अहो काय झालं. का ओढून आणलात मला. काय ओढून आणलं म्हणजे. ओळख आपला कोणतरी पाठलाग करते. कळत काय का तुला. काय नाही तू चल ये इकडे. दे पैसे. दे काय म्हणजे. देईन ना अशी पैसे दे. अहो पण ते पैसे माझ्यासाठी होते ना. ए शाण्या, तुला आधीच बोललो होतं अर्धे पैसे माझे आहेत म्हणून. चल दे लवकर. नाही म्हणजे उद्या दिले असते ना. आता पकडलो गेलो असतो आपण. ए मूर्ख, मी नसतो ना तर हे अर्धे पैसे पण मिळाले नसते. तिथे बोलायला सांगितलं तिथे बोलता नाही आलं तुला. काय चल लवकर. देतो देतो. अरे काय मोजत बसलाय. लक्ष्मी कमी होते मोजल्याने मूर्खा. मम्मा मम्मा आता बस झाला. आता हे अति होत आहे. मला अजिबात बघवत नाहीये. अगं मम्मा, बाबा त्या तिकडची किती काळजी घेतोय. हा तिच्यासाठी टाइम टेबल काय बनवतोय, तिच्यासाठी हवं नको ते करतोय. मला आता हे सहन होत नाहीये. कळलं. ते काही नाही,
बाबाने बनवलेलं टाइम टेबल सुद्धा मी तुला फॉलो करून देणार नाही मम्मा. इरा अगं हो, शांत हो जरा. अगं शांत कशी राहू मी? हा जाऊ दे, तू त्या गोळ्या आणल्यास? इरा मला सांग, खरंच याची काही गरज आहे का? अगं तसंही ती निर्दोष जर सिद्ध नाही झाली तर रस्टिकेट होणारच आहे, मग कशासाठी हे करायचं? तू मला गोळ्या देणार आहेस की नाही देणार आहेस? हो देते, हळू बोल जरा. हे घे. आणि एकच गोळी वापरायची. उगा रागाच्या भरात जास्त टाकशील आणि ओव्हरडोस होईल आणि महागात पडेल आपल्याला. अगं मम्मा, एका गोळीने काय होणार आहे? मला ती दिवसभर झोपलेली हवी आहे. इरा, ह्या गोळ्या खूप स्ट्रॉंग आहेत. एक गोळी सुद्धा पुरेल, कळतंय? जो ओव्हरडोस झाला ना तर होत्याचं नव्हतं करून ठेवशील तू. अगं हो, मला माहिती मम्मा, ड्रगच्या ओव्हरडोसने काय होतं मला माहिती आहे. ओके, मी पण डॉक्टर होणार आहे. होणार आहेस तू डॉक्टर, अजून झाली नाहीये. जास्त शहाणपणा करू नकोस. तुझी छोटीशी चूक पण आपल्याला महागात पडेल, कळलं? आणि हे कोणालाही कळता कामा नाहीये, नाही तर सांगशील तुझ्या त्या अंकिता आणि हेतलला. मी मूर्ख आहे का? हा, मला माहिती आहे कुठली गोष्ट कोणाला कधी सांगायची. आणि एनी विच वेज मी अंकिताशी बोलत नाही आता. का? काय झालं? कारण आता अंकिताला पण त्या भिकारीचा पुळका येतोय. ठीक आहे, काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा ती बयो इकडून गेली की अंकिताला पण माहित पडेल कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं होतं. हे बघ, मला तिच्याशी काहीही घेणं देणं नाही. तू हे काम सावधपणे कर, कळलं? हो मम्मा, डोंट वरी. आता ती भिकारडी कसा अभ्यास करते ना बघतेच मी.